तुम्हाला माहिती आहे भारतामधली जर विश्वसनीय बँक म्हटलं की बऱ्याच ठिकाणी एचडीएफसी बँकेचं नाव घेतलं जातं, परंतु जरा सावध राहा. यांनी पण काहीतरी गडबड केली आणि अक्षरशः आरबीआयने त्यांना पेनल्टी लावली 75 लाखाची आणि पंजाब आणि सिंध बँकेला पण ऍक्च्युअली 68 लाखाची पेनल्टी लावली. आता मॅटर असं झालं याच्यामध्ये केवायसीचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात ते ह्या बँकांनी प्रॉपरली फॉलो नाहीत केले आणि तुम्हाला माहिती आहे का ह्या गोष्टींचं उल्लंघन केल्यामुळे काही वर्षांपूर्वी ह्या एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्डवर पण त्यांनी बंदी घातली होती. आता तीच गोष्ट पुन्हा रिपीट होते, पण ही आहे बँक अकाउंट रिगार्डिंग. याच्यामध्ये त्यांनी केवायसीचे नियम प्रॉपर फॉलो नाहीत केले, लोकांचं प्रॉपर रिस्क असेसमेंट नाही केलं आणि ह्याच्यामुळे आरबीआयने सांगितले चुकीची गोष्ट आहे, आमच्या फ्रेमवर्क मध्ये बसत नाहीये आणि याच्यामुळे एचडीएफसी बँकेला दंड लावला, जी एक चांगली गोष्ट नाहीये बँकिंग सेक्टरसाठी आणि याचा इम्पॅक्ट बँकिंग सेक्टर होताना पाहायला मिळतोय. तुम्हाला अशी माहिती अपडेटेड आमच्याकडून शिकायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डीमॅट ओपन करा आणि आमच्याशी लाईफ टाइम कनेक्टेड व्हा.